जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा मित्र तुषार. सध्या सर्वांच्याच घरी गौरी गणपती सजावट बघायला मिळते. आम्ही सुद्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षी रामायणकार रचिते महर्षी वाल्मिकी यांचा दिव्य जीवन प्रवास देखावा साकारण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात घनदाट जंगलात वाल्या आणि त्याचं कुटुंब वास्तव्यास होते. वाल्या येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना मारून त्यांना लुटून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. एक माणूस मारला की एक खडा रांजणात टाकायचा हा त्याचा नित्य नियम. त्याने असे करता करता 7 रांजण खड्याने भरले होते. एके दिवशी वाल्य कोळी हे जंगलाच्या वाटेने जाणाऱ्या देवर्षी नारद मुनींना लुटून ठार मारण्यासाठी धावून गेले असता देवर्षी नारद मुनी त्यांना विचारले, तू हे पाप ज्यांच्यासाठी करत आहेस ते तुझे कुटुंबीय तुझ्या पापामध्ये वाटेकरी होण्यास तयार आहेत का, हे तू जाऊन विचार. देवर्षी नारद मुनींच्या सांगितल्याप्रमाणे वाल्याने आपल्या पत्नी व मुलांना विचारले असता त्यांनी पापात वाटेकरी होण्यास नकार दिला. हे ऐकून वाल्याला केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला व त्याने देवर्षी नारद मुनींना शरद जाण्याचे ठरविले. तो नारद मुनींकडे गेला आणि त्यांना म्हटला, मी केलेल्या पापाचं मला प्रायश्चित्त घ्यायचं आहे. वाल्याने या पापातून मुक्त होण्याचा मार्ग देवर्षी नारद मुनींना विचारला असता त्यांनी त्यास राम ह्या 2 अक्षरांचा सतत जप करण्यास सांगितले. त्याप्रमाणे वाल्याने त्या ठिकाणी देवर्षी नारद मुनींनी महर्षी वाल्मिकी ऋषींना सांगितले. काही वर्षानंतर भगवान श्री विष्णू अयोध्येचा राजा दशरथ यांच्या पोटी राम अवतार घेणार आहेत. त्यांचे चरित्र तुम्ही लिहा. तुम्ही जसे लिहाल त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यात घडेल व तुमचा ग्रंथ त्रिभुवनात वंद्य होईल. देवर्षी नारद मुनींच्या आज्ञेप्रमाणे देव आणि महर्षी वाल्मिकी यांनी रामायण लिहिले. आमचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.